हे जे झाड बघून राहिले तुम्ही, हे अश्वगंधाचं गावरान झाड आहे. पहा, हे त्याचं सीड काढून राहिलो मी. पाहू शकता तुम्ही, अश्वगंधाचं झाड बघा, गावरान झाड असं बारीक पानाचं असतं. हे त्याचे सीड टमाटर सारखे बी येतात त्याचे. आता ह्या कुरिअरद्वारे मी देऊन राहिलो. पुण्याचे एक वैद्य आहेत जाणकार नारो म्हणून, हे त्यांच्यासाठी मी आज या अश्वगंधाचं बीज हे घेत आहोत. तर सर्वांनाच माहीत आहे, यवनशक्तीसाठी आणि हाडं मजबूतसाठी आणि प्रोटीन असं भरपूर असं याच्यामध्ये आयुर्वेदिक उपचार म्हणून या झाडाच्या मुळीचा उपयोग होतो. हे बघा, अशा प्रकारचं हे बी आहे टमाटरसारखं. याच्यामध्ये फोडलं की टमाटरसारखं बी निघते आणि गावरांमध्ये एक नंबर बी आहे याचं. पाहू शकता तुम्ही. दाखवा ते झाड, दाखवा कसं पान दाखवा. पल्लेवान माणसासाठी लागीन तेवढं शारीरिक कुठलंही इजा असला, हाड दुखत असेल तर काही दुधामध्ये याची पावडर म्हणून तुम्ही उपयोग करू शकता. बघा, अशा प्रकारचं हे अश्वगंधा झाड. आणि विदर्भ भाषेमध्ये किंवा आपल्या देशी भाषेमध्ये याला आस्कंदाचं झाड म्हणतात, कोणी ढोरगुंजही म्हणते. बघा, बऱ्याचपैकी आता याचं बी आपण जमा केलेलं आहे. तर माऊली, खूप दिवसानंतर हा व्हिडिओ टाकत आहो मी. आता हिवाळा लागत आहे, दुधामध्ये तुम्ही अश्वगंधा म्हणून याची पावडरचा उपयोग करा. आणि कुठलं काजू बदाम न खाता तुम्ही याचाही जरी उपयोग केला गोरगरिबांसाठी, हा एक नंबर असा धन्वंतरी देवाने दिलेला हा उपाय आहे. करा हा उपाय नक्की. काही काजू बदामनंच आपली बॉडी वगैरे काही बनणार नाही आहे, का कुठला स्टॅमिना नाही बनणार, पण हे स्टॅमिनासाठी एक नंबर आहे. पुरुषांच्या यवनशक्तीसाठी बी एक नंबर आहे. तुम्ही याच्या जळ जो येतो, जळ आता खाली या 5-6 वर्ष जुनं झाड आहे, तर याचा जळ आहे तो या मुळीपासून तुम्ही मस्त चूर्ण बनवू शकता, अश्वगंधा पावडर. असे झाडाची ओळख दिलेली आहे तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही, जिथं कधी तुम्हाला हे झाड तिथून गावरान पद्धतीचं, तर याचाच उपयोग करा. कारण की गावरानच्या मध्ये काय आहे, एक विशिष्टता म्हणजे या पावडरला गोडवा चव आहे आणि सेंट मारतो ही पावडर. ठीक आहे मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र.